पठाणकोट जवळील भारतीय सीमेजवळ रविवारी फुग्यातून धमकीचे पत्र पाठवल्यानंतर आता पाकिस्तानने कबुतराचा वापर करून भारताला पुन्हा धमकावले आहे। बीएसएफच्या जवानांनी बमियाल सेक्टरमधील सिंबल चौकीवर एक संशयित कबूतर गिरट्या घालताना दिसल्याने त्याला ताब्यात घेतलं आहे। या कबुतराच्या पायाला उर्दू भाषेतील पत्र बांधून पाठवलं आहे। यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून धमकी देण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदीजी, तुम्ही आम्हाला 1971च्या युद्धाप्रमाणे समजू नका। आता प्रत्येक मुलगा भारताविरोधात लढण्यासाठी तयार आहे, असं या पत्रात म्हटलं आहे। नारोटा जयमला सिंह पोलीस ठाण्याचे अधीक्षक रमेश कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की काळ्या पांढऱ्या रंगाचा हा कबूतर बीएसएफ जवानाच्या चौकीजवळ गिरट्या घालताना दिसला। या कबुतराच्या एका पायाला उर्दू भाषेतील पत्र बांधले होते। दरम्यान रविवारी याच परिसरातील गुरुदासपूरच्या दिनानकर मधील घेसल गावातून 2 फुगे जप्त करण्यात आले होते। या फुग्यांसोबतही असेच एक पत्र पाठवून त्याद्वारे भारताला धमकावण्यात आलं होतं।